निरंजन, मला तुम्ही सांगा, आता तुम्ही 12 दिवस झालेले आहेत गाडी घेऊन आणि तुमचा ओव्हरऑल आतापर्यंतचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कसा आहे गाडी बरोबर? माझा खूप चांगला आहे. इनफॅक्ट सिटीमध्ये ही हँडल करायला खूप चांगली गाडी आहे. स्पेशियस आहे, आतमधून मोठी आहे, पण ती चालवायला तसा प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे मोठी असून सुद्धा ती एवढी मोठी वाटत नाही की तुम्हाला गल्ली बोळातून किंवा असं खाच कळग्यातून प्रॉब्लेम येईल चालवायला. त्याच्यामुळे सिटीमध्ये मॅन्युव्हर करायला चांगली आहे. 2 मोड्स आहेत तिच्यामध्ये. एक म्हणजे इको मोड आहे आणि एक नॉर्मल जो टर्बो डिझेल मोड आहे तो. सिटीमध्ये इको मोड मध्ये मी चालवतो आणि हायवेला आपण गेलं की इको मोड बंद केला की खूप चांगली पॉवर येते गाडीला. ओके, तर त्याचप्रमाणे मग आता याचं मायलेज कसं आहे? आता 12 दिवसात आपल्याला खूप काही कळणार नाही, पण तरी त्यातून तुम्हाला किती एक्सपिरियन्स? तसं मला तिच्या गाडीच्या जे क्लस्टर मध्ये दाखवते ते 10 ते 11च्या आसपास सिटीमध्ये मला दाखवतं. ओके, तर आणि इको मोड मध्ये आणि टर्बो मोड मध्ये विशेष फरक नाही. एखाद किलोमीटरचा फरक असेल, एखाद किलोमीटरनी कमी होत असेल टर्बो मोड मध्ये. बट 10 ते 12 मला सिटीमध्ये दाखवतं आणि हायवेवर ते 18 पर्यंत पण मला गाडी देते. अच्छा, तर खूप चांगला मायलेज आहे जसं निरंजनने आपल्याला सांगितलंय. याचप्रमाणे आता याचं सस्पेन्शन आणि कम्फर्ट याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? याचं सस्पेन्शन खूप चांगलं आहे. आता महिंद्राने याच्यामध्ये ना एक वेगळ्या प्रकारची सस्पेन्शन डॅम्पिंग टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आधीपेक्षा जास्त इम्प्रूव्ह झालंय बोलेरो न्यूचं जे सस्पेन्शन आहे ते. आणि सस्पेन्शन खूप चांगलं. मी तेवढं अजूनपर्यंत माझा यूज नाही झाला, पण मी अजूनपर्यंत जेवढा बॅड पॅचेस मधून गेलेलो आहे, बॅड रोड्स मधून गेलेलो आहे, तर सस्पेन्शनने खूप चांगलं साथ दिली आहे आणि गाडी खूप स्टेबल वाटते बॅड रोड्स मध्ये पण. ओके.